श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढा आपल्याला सेवा करता येतील तितक्या आपण करत असतो, कारण हा महिना खूप पवित्र महिना मानला जातो। या महिन्यात ज्या काही तुम्ही सेवा करताल, व्रत वैकल्य करताल, त्याचं पुण्य अनंत पटीने आपल्याला मिळत असतं। त्यामुळे आपण ह्या सेवा करत असतो। बऱ्याच महिलांचं महालक्ष्मी व्रत चालू आहे, तर पहिला गुरुवार तर झालेला आहे, पण दुसऱ्या गुरुवारी आपल्याला एक अशी सेवा करायची आहे, लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी, तिला आनंदी करण्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे। तर ती सेवा कोणती आहे ही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल। माता लक्ष्मीला आकर्षित करणारी प्रिय अशी वस्तू आहे ती म्हणजे लवंगा, आणि या लवंगाचा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे तर पहा, तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत आणि या 11 लवंगा तुम्हाला फुलासहित घ्यायच्या आहेत। ज्या लवंगाला फूल नाही ती लवंगा आपल्याला घ्यायची नाही, तर फुलासहित तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत। त्या तुम्हाला उजव्या हातामध्ये धरायच्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम ही सेवा तुम्हाला करायची आहे। ही सेवा खूप फलदायी आहे। तुम्ही महालक्ष्मी अष्टकम तुमच्या नित्यसेवेमध्ये वाचत असताल तर तुम्हाला त्याचा फरक जाणवलेला दिसेल, पण जर तुम्ही ही सेवा करत नसताल तर या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी 11 लवंगाची ही सेवा नक्की करा। रोज तुम्हाला 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम, तुम्हाला बघा 11 लवंगा हातात घ्यायच्या आहेत उजव्या हातावर आणि 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम बोलायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करायची आहे। बघा, हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे छोटंसं लाल वस्त्र असेल, नवीनच घ्या, त्यामध्ये तुम्हाला ह्या लवंगा बांधायच्या आहेत, म्हणजे त्याची एक पोटली करायची आहे आणि या लवंगा तुम्हाला पूर्ण मार्गशीर्ष महिना होस्तोपर्यंत तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत। नंतर जेव्हा मार्गशीर्ष महिना संपणार आहे तेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये या लवंगा ठेवू शकता। बघा, असा हा आपल्याला उपाय करायचा आहे। तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही हा उपाय करू शकता। जर तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही। असे काही त्याचे थोडेसेच नियम आहेत, ते तुम्हाला पाळायचे आहेत आणि आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला ही 11 लवंगाची ही सेवा करायची आहे। बघा, माता लक्ष्मीला खूप लवंगा प्रिय आहेत आणि या लवंगाचाच वापर करून आपल्याला माता लक्ष्मीला तिला प्रसन्न करायचं आहे। तर असा हा उपाय आणि छोटासा उपाय, कमी वेळेत होणारा उपाय, तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय सगळ्या महिलांनी नक्की करा। तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।